वय दातावरून देखील कळते. देखो यहाँ पे 8 दात आहेत त्याला सध्या. पहिल्यांदा 2.5 वर्षांनी 2 दात पहिले येतात जे दुधाचे गेल्याच्या नंतर पक्के दात, आणि त्याच्यानंतर वर्षाला 1 जोडी येते. पुन्हा एक अशी करत करत आता ही एक इकडे 3 झाले, तिकडे 3 झालेत, म्हणजे एकूण 8 झालेत. किती वर्ष झालं? 4 वर्ष. 3.5 12 महीने में 2 दांत पड़ा है तो सेपरेट. हाँ नाही. तर हे कशासाठी आपण केलं तर त्याच्यानंतर बघा हे 8 दात झाले का नंतर काय होतं की उगवण थांबलेले असते आणि त्यांचं 7-8 वर्षाचं आयुष्य आहे. एक लक्षात घ्या. पुढं पहिला कालावधी थोडासा उत्पन्न देत नाही, शेवटचं उत्पन्न देत नाही. त्यानंतर हे जे दात आहे ना काळे होतात. काळे व्हायला दातवान लागतात बघा. काही वेळा आपण पाठीमागे अगोदरच्या महिला दातवान लावायच्या, तसे दात काळे व्हायला लागतात म्हणजे ते उतार व्हायला लागलाय किंवा उत्पादन काळ त्याचा संपलेला आहे. त्याला आपण कटिंगसाठी पाठवू. बोकड निवडताना कसा निवडायचा आहे तुमच्या कळपासाठी तर तुमचा साधा कळप आहे असा बेस्ट क्वालिटीचा बोकड निवडायचा आहे. 2.5 वर्ष त्याचं वय पूर्ण करायचं आहे आणि पुढे 2.5 वर्ष वापरायचं आहे. 5-5.5 वर्ष झाला की काढून टाकायचं आहे कटिंगसाठी. तर ह्या टाईपने नर तुम्ही हे करायचं आहे, म्हणजे नर चॉईस करायचा आहे किंवा खरेदी करायचं आहे. तर फोटो एक झाला सुरुवातीला कुणाचा फ्रंटचा सगळ्यात. तर काय आहे का कुणाची शंका याच्यामध्ये? बरं, आता 2 आकडे का सांगितले कारण हा यासाठी बनवलेला टेप आहे त्यामुळे दिले. तुमच्या घरी असा टेप नसतो, तो वेगळा किंवा साधा टेप असतो. आता हे झालं एवढं. त्यानंतर त्याला वर्ग करायचा किंवा गुणिले केलं की होतं ते टेबल. त्यानंतर ह्याची जी बॉडीची लांबी मोजायची आपल्याला. काय करायचं आहे? बॉडीची लांबीला टेप कुठं लावायचा आहे? इथं पायाचं हाड आहे, पायाच्या हाडाचा पुढचा भाग आणि पाठीमागचा हा भाग बघा. इथं जो माग असेल त्या भागाला लावायचा टेपच्या खाली. तर आपण इथे लावूया असा फोटो घ्या. बघा 60 आलं इथे 60. तर हे 60 माप आहे. मगाशी कितीतरी आलं होतं. 46 नंतर 75 वर्ग गुणिले किती 60 आलं होतं आणि भागिले 660 करा. मोबाईलवरती कॅल्सी करा आणि ते सांगा बरं किती झालं. तर हा वजनाचा फॉर्म्युला आहे. पहिलं 45 झालं होतं तर हे वजन आपल्याला काय घ्यायचं आहे कारण मटणाची विक्री ही वजनावर केली जाते. 6.7 भागाकार करायचा का 607 बघा काय करायचं छातीचा घेर गुणिले किंवा वर्ग केला बरोबर. बाजूला कोण वजन करू बघा. या ठिकाणी आता तुम्ही जर हे बघितलं तर हे 45 46 झाले. 46 कसं झालं हे काय इथं 46 दिसायला लागलंय बरोबर आहे. 46 आता हा माझा टेप त्यासाठीच बनलेला आहे. पण फॉर्म्युला काय तुमच्या घरामध्ये जो नॉर्मल टेप असतो 5 फुटी त्यानं हे तुम्ही करताय इंचामध्ये मोजताय बरोबर आहे. तर तुमचं जेवढं माप येईल आता हा असलं जवळ कुणा तरी बघा 52 तयारच आहे. जर कुणाकडे असला तर ह्याचा जो घेर येईल तो वर्ग करायचा. आता इथं किती आले तुम्ही एक उदाहरणार्थ 46 दोन्ही 52 झाले. हा नाही हा आपल्या 46 92 त्या फॉर्म्युल्यामध्ये दुसरा आकडा सांगतो 92 नाही त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय बघितले नाही त्याच्या अगोदर असं बिलकुल नाही. सगळ्यांनी शेळ्या बघितल्या तुमच्याकडे 2-4 शेळ्या प्रत्येकाकडे असू शकतात. आपला हेतू काय आहे तुम्हाला इथं आणण्याचा तर बाजारामध्ये तुम्ही जेव्हा हे शेळीपालन करण्यासाठी जाल नवीन किंवा तुमच्या गोठ्यातील काही शेळ्या तुम्हाला बाजारात न्यायच्या आहेत आणि विकायच्या आहेत. या 2 कामासाठी तुम्ही बाजारात चालले बरोबर. एक घ्यायसाठी आणि एक विकायसाठी. जेव्हा आपण घ्यायला जातो का तेव्हा मला कसं वाटतं की हे मला स्वस्त मिळालं पाहिजे आणि जेव्हा मी विकायला जातो का ह्यातली एखादी घेऊन तेव्हा मला असं वाटतं की ह्याला डबल रेट आला पाहिजे. तर असं होत नसतंय. तर कसं होतं की ही जी व्हरायटी आहे का त्या व्हरायटीचं बेसिक सगळं स्ट्रक्चर हे ठरलेलं आहे. तर तिचं वजन तेवढ्या दिवसामध्ये फिक्स आहे, तिचा रंग फिक्स आहे आणि तेवढं वजन तेवढ्या दिवसामध्ये ही देणार आहे. तर तुम्हाला मी याचे फोटोग्राफ्स ग्रुपवर टाकलेले आहेत. तर मला सांगा की ही कोणत्या जातीची आहे. तर बार्बेरी आहे. तर कसं झालं थोडंसं इथं ऊन कमी पडते असं मला वाटतंय बरं का.
त्यामुळं ह्यांची हाईट कमी झाली असेल आता, म्हणजे बाहेर सोडत नाही ना, इतने कॅम्पस में रहता है. हां, तर हे थोडंसं फिरले असते का, जरा उड्या मारल्या असत्या का, किंवा अजून ह्याला एक 3 पटीनं हे कॅम्पस पाहिजे होतं. थोडंसं ह्यांची बॉडी स्ट्रक्चर मोठा झाला असता, पण मालकांनी छान सांभाळलेत. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे की बाजारामध्ये जेव्हा आपण जाऊया तेव्हा मला चांगली शेळी मला ओळखता आली पाहिजे. तर चांगली शेळी कशी असते, तर बेसिकनुसार त्या रंग असावा, केसांची उगवण एका दिशेने असावी. आता हा बोकड आहे, नराची चॉईस कसं करायचं आहे आपल्याला, तर पाठीमागचे पाय ते जे मजबूत आणि भारदस्त असावे असं आहे. तुम्ही काका इकडे या, इकडे या, असं अर्ध्याच्या पुढे जाऊ नका असं सांगितलं मी. बरोबर, कारण त्यांचं पावित्र धोक्यात आहे नको. बरोबर आहे. नेक्स्ट बॅचला ते आणू नको म्हणतील मग. बरोबर आहे. तेव्हा कसं घाबरले तेव्हा पळापळी करायला. आता पैसा आहे ना, सब इधर आहे तो बहुत अच्छा है. एक जण फक्त कॅमेरा उधर लिया तो अच्छा है. तर बाजारात शेळ्या कशा आपल्याला निवडायच्या आहेत, तर 2 प्रकारच्या शेळ्या बाजारात असतात. कोणत्या, तर एक चांगली शेळी असते आणि एक खराब वैशिष्ट्य शेळी असते. खराब वैशिष्ट्य शेळी कोणती असते की ती आपल्या गोट्यामध्ये पुन्हा पुन्हा आजारी पडते, नीट पिल्लांना जन्म देत नाही. 2 पिल्लं देणार असेल तर 21 पिल्लं देते, त्या पिल्लाला पण मारते, त्याचं दूध सांडते, पिल्लू पिऊ देत नाही, एकमेकाला असं मारते, धक्का देते, म्हणजे गोट्यामध्ये नीट राहत नाही. अशी काही वैशिष्ट्य तिच्यामध्ये आहेत की ती त्रास होतो गोट्याला त्या गोष्टीचा. अशा शेळ्या आपण गोट्यामध्ये ठेवत नाही, त्या शेळ्या बाजारामध्ये नेतो आणि विकतो. म्हणजे ह्या एका प्रकारच्या शेळ्या बाजारात नक्की आहेत. त्यानंतर दुसरा कोणता प्रकार आहे, तर काही अशा शेळ्या आहेत की त्या गोट्यामध्ये खूप चांगलं राहतात. जे तुम्ही वैरण टाकताय त्याच्यावर त्यांचं सुंदर स्वतःची गुजराण करतात. जे पण खाल्लेलं आहे का, मांसासाठी जे असतील की दुधासाठी जे असतील, मांसामध्ये दुधामध्ये त्याचं परिवर्तन चांगलं करतात. कमी दिवसामध्ये जसं ह्या व्हरायटीचं ठरलेलं आहे का, वर्षाला समजा 100 किलो, तर वर्षाला 100 किलो एवढं वजन देतात. म्हणजे पिल्लं चांगले देतात, 3-3 पिल्लं देतात, पुढे 4 पिल्लं देतात, भरपूर दूध देतात, त्या पिल्लांना देखील दूध पुरतंय. अशा टाईपच्या चांगल्या वैशिष्ट्याच्या शेळ्या सुद्धा गोठ्यामध्ये असतात. तर त्या शेळ्या आपण घेतलं पाहिजे. याच्यासोबत आपण आणखी काय करायचं आहे की समजा ह्या शेळीला 3-4 पिल्लं झालेत, त्या 3-4 पिल्लापैकी आपण निवडायचे. कोणती निवडायचे, त्या 3-4 पिल्लापैकी निवडायचे. आपण असं का करतोय, कारण आपल्याला त्या शेळीपासून जास्त पिल्लं घ्यायचे. आपल्या गोट्यामध्ये पिल्लांची संख्या जास्त झाली तर पिल्लं तुम्ही जास्त विकणार आहात, तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे किंवा जास्त पैसे नफा तुम्हाला कमवणार आहात. त्यामुळं नैसर्गिक गुणधर्म त्याच्यामध्ये विकसित असतो की जास्त पिल्लं देणे. त्यामुळं ज्या शेळीला जास्त पिल्लं झालेत त्यापैकी चॉईस करायचं. तर हे एक झालं. शिवाय तुम्ही उस्मानाबादीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर काळे कुळकुळीत असते, रंग काळा कुळकुळीत असतो, वर्षाला 40 किलो वजन देते, शिंगांची रचना मध्यम असते, कान मध्यम खाली पडले असतात, शेपटीचा वर असतो. त्याचबरोबर सडांचा आकार देखील जास्त महत्त्वाचा आहे. बघा, जमिनीपासून 1.5 फूट अंतरावर तिचे सड असावे, दोन्ही सड समान आकाराचे, समान उंचीचे आणि समान धारा लागणारे असे असले पाहिजे. बऱ्याच वेळा शेळ्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर कधी कधी एक सड असं असते बोटा एवढं आणि एक असं विथे असं 1/2 फुटाचं लांब असते, एक अशा साईजचं मोठं असतं आणि एक छोटं असतं. असं बिलकुल नसावं. अशा काही चांगल्या वैशिष्ट्य शेळ्या तुम्ही बाजारातून निवडल्या पाहिजे. त्याचबरोबर शेळी प्रेमळ असावी, मार्किन असावी, ग्रुपनी राहणारी असावी, प्रेमाची भावना तिच्यामध्ये जास्त असावी, चांगली असावी, मातृत्वाची भावना देखील चांगली असावी. बऱ्याच शेळ्या अशा असतात की आपल्याच पिल्लाला मारतात. म्हणजे मातृत्वाची भावना जेव्हा तिच्यामध्ये कमी असते का, तेव्हा ती काय करते, पिल्लाला मारते, इतरांना देखील मारते. आता मारका स्वभाव ह्या शेळीचा असेल, समजा ही शेळी गाभ आहे, हिने जर केला धक्का मारला, किंवा हा बोकड आहे, ही गाभ आहे, ह्याला धक्का मारला तर अबॉर्शन होणं साहजिक आहे. त्यामुळे यांचं पार्टिशन करणे, वयानुसार वेगळे कप्पे करणे हे गरजेचे आहेत. पहिल्यांदा आपण 1 ते 3 महिने वयासाठी कप्पा करतोय, 3 ते 6 महिने वयाचा कप्पा करतोय, 6 ते 1 वर्ष वयाचा कप्पा करतोय. तर ह्या वयामध्ये शिवाय नर वेगळे करतोय, गाभण शेळ्या वेगळ्या करतोय, लहान पिल्लं सर्व वयानुसार सगळ्याचं पार्टिशन करतोय आणि त्यांना कप्प्यामध्ये करतो आपण. आज जरी इथे या ठिकाणीची संख्या कमी असेल तरी देखील जेव्हा तुमच्याकडे बल्क क्वालिटीत तुम्ही माल तयार करताय तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की पार्टिशन कशासाठी पाहिजे. मागचे 2 जण पार्टिशन कशासाठी पाहिजे, तर त्या वयामध्ये आपण तुम्हाला सांगितलंय की 1 वर्ष मादी गाभ घालवायची नाही. म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, 4 महिने, 5 महिने, 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत जर पिल्लं तुम्ही अलग केले नाही, नर मादी विभागले नाही तर ते काय करणार, मेटिंग करणार आहेत किंवा गाभ घालवणार आहेत. बरोबर, तुम्ही बघताय की 1-2 आठवड्याचीच बोकड झाला की तंगडी टाकायला सुरू करतो. तर असं झालं नाही पाहिजे. जेव्हा मादी आहे, तुमच्यातलं पाट आहे, ही पाट 1 वर्षाची होईपर्यंत गाभ गेली नाही पाहिजे. त्याचबरोबर हा बिझनेस आपण दूध आणि मांसासाठी करतोय. बरोबर, तर माझ्या शेळीचं वजन किती आहे, कारण मांसाची विक्री आपण बघायला लागलो तर 700 रुपये किलोनी मांस सध्या मिळतंय. तर माझं समजा हे 50 किलोचं आहे,
40 किलोचा आहे. याची विक्री बाजारात आपण कशी होताना बघतोय, तर नगावर विक्री होताना बघतोय. त्यामुळं आपण उत्पादक आहोत, शेतकरी आहोत, आपलं याच्यामध्ये नुकसान होत असतंय. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की वजन काटा तुम्ही आणला पाहिजे आणि तो गोट्यामध्ये लटकवून ठेवला पाहिजे आणि वजन करायचं आणि ठेवला रेटमध्ये द्यायचे. बाजारामध्ये समजा 700 रुपये किलो आहे, तुम्ही 450 किंवा 500 रुपयाने स्पॉटला जागेवरून माल द्यायचा. हे केलात तर फायद्याचं होणार आहे, कारण तुम्ही बेसिकवर काम करताय, चांगल्या क्वालिटीची पिल्लं तयार करताय, ब्रीड चांगलं करताय, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता वजनावर आपल्याला विक्री करायची आहे, त्यामुळे हिचं वजन किती आहे हे मला समजलं पाहिजे. बरोबर. वही पेन आणलंय का? हो सर. एक वही पेन कोणाकडे तरी एक पण नाही का? कागदन पेन काढा. आपल्याला काय करायचंय, आता ही कोणती धरू देईल, थोडंसं आपलं हे माप घ्यायचं. मेल फिमेल कोण सांगेल? कोई बात नाही. तुमच्याकडे राहू द्या, पेन आणि कागद एकाकडे राहू द्या. आपल्याला काय करायचं, ह्या शेळीचं वजन घ्यायचं, कारण मला वजनावर विक्री करायची, बरोबर आहे की नाही? तर आता तुम्हाला मला एक अंदाज सांगा बरं, ही किती वजनाची असेल? 40 किलोची आहे सांगितलं. अजून कोणाला काय अंदाज कळेल का? 35 किलोची आहे, 40 किलोची आहे. याचं करेक्ट वजन करावं लागतं. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा किलो, पाव किलो, अर्धा किलो घेता, तिथे 5 किलोचं नाही, एका ग्रॅमचा फरक देत नाही. तर त्याच्यामुळे हे करेक्ट मला जर कळाली की एवढ्या किलोची आहे, तर मला नेट प्रॉफिट येतं किंवा नेट पैसा मला मिळतो. त्यामुळे त्याचं वजन जास्त महत्वाचं आहे. तर वजन कसं करायचं आहे, वजनाचा फॉर्म्युला आहे. वजनाचा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये याचं माप आपण घेतोय. तर फॉर्म्युला कोणता आहे बघा वजन घेण्याचा? वजनाचा फॉर्म्युला आहे तुम्ही, तर वजनाचा फॉर्म्युला काय आहे, तर ह्या बॉडी म्हणजे छातीचा घेर, वजनाचा फॉर्म्युला काय आहे, छातीचा घेर आणि बॉडीची लांबी, हा वजनाचा फॉर्म्युला आहे. छातीचा घेर काय करायचं, डबल करायचंय आणि ह्याची जी लांबी आहे का त्याला गुणिले करायचे आणि भागिले 60 करायचं. हे केल्यामुळे तुम्हाला ह्या बॉडीचं वजन किती आहे हे समजणार आहे. तर आता मी काय करतो, माझ्याकडे हा तयार टेप आहे, म्हणजे हे लावला की समजलं याचं वजन किती आहे, बरोबर? तर हे खात्री करण्यासाठी आता मी जे करायला लागलोय, तुम्ही म्हणाल की ठीक आहे, तुम्ही म्हणलं आम्ही मांडलं, तर असं करायचं नाही, याला उचलायचं आणि वजन काढायचं नाही. मग सांगा सर तुम्ही बरोबर सांगा, बरोबर? तर तुम्हाला हे काम आहे, हिला वजन काट्यावर लिहून आणून माघारी सोडायचं आणि वजन पण सांगायचं, लाईव्ह करायचं, कारण त्याला लई गडबड आहे ना, म्हणून त्याला काम. तर काय करायचं, फॉर्म्युला काय सांगितलं, छातीचा घेर करायचा आपल्याला, बरोबर? अशाच नव्हतं, काय अडचण नाही, तिला डिस्टर्ब नाही करायचं. कट करून